ते झटक्यावर घ्या तुम्ही ध्यान ठेवा टाळी वाजवा टाळी बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी झोपा टाळी वाजवा आता परमाना कितीतरी देता येतील तिळतिळ पुण्य साचा कारण ते कपाळ ज्याचे नाम नाही जन्मजन्मीची असेल जाऊ द्या पवार महाराज एका मिनिटात बोलतो एखाद्या विचार झाला आपल्या गावाचं नाव काय गल्ली बोरगाव हा गल्ली बोरगाव मला वाटतं शिवपुराण कथा चालू आहे आमच्या हरिहर महाराजाची है ना शिवपुराण कथा चालू आहे कथा झाल्यानंतर जेवण हो म्हणा की जेवण नाही महाप्रसाद महाप्रसाद खाण्यासाठी चला उद्धव बुवा त्यानं सांगितलं महाप्रसाद खाण्यासाठी आलो असतो 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे काय थंडी ताप तसे एखाद्या विचार चला आता 8:30 ते 10:30 कीर्तन आहे कीर्तनाला चला त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे टाळी वाजवा कळायला असलं तुम्ही इताला तेवढे भाग्यवान आहात महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही अंगात ताप परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप आता पुढचं आहे का ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल आपो शाबास आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप विढाला विढाला मला असे गुणीजन चांगले असले बरं वाटते नाही तर फाशी घावडते काहीला इमानदार मी एका गावात कीर्तनाला गेलो माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा त्याला काहीच येईना नंदू महाराज मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं आता इतकी येडी मला फाशी घ्यावं लागेल का नाही आनंद वाटलाय टाळी वाजवा विढाला विढाला आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी थोडक्यात बोलतो अशी माझी तुकोबर आहे आजच्या अभंगात सत्संगतीचं महत्व पटवून देतात माणसाच्या जीवनात संगती फार मोलाची आहे सरळ बारा साईड उभा राहता असं ढिलं उभा राहत नाही हे मला ढिलं जमत नाही थोडं माझ्याकडे लक्ष द्या माणसाच्या जीवनात संगती फार मोलाची आहे तरुण मंडळीसाठी सांगतो इतराची संगती घडू नाही थोडक्यात बोलतो बरं काय आणि चांगल्याची संगती घडल्याशिवाय थोडं बोलत जा घडल्याशिवाय राहू नाही आता तुम्ही सुज्ञ माणसात खरं सांगा बाळकृष्ण महाराज इंचवाची भेट व्हावी का तुम्ही इंच बघितलाय ना बघायचं आहे का इंच भेटल्या आगा गा 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 इंच चावाला देवा 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 बरं 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 असा चावला बस बस पण मुद्दा डोक्यात ठेवा आपल्या जीवनात इंचू भेटला तर चालेल दुष्ट माणसाची भेट होता कामा नाही इंचवाच्या फक्त नांगीतीस आहे कशात हो ध्यान ठेवा बरं का हे मला जमत नाही एका ठिकाणी टीज उच मी उडी मारली मी खाली टीज वरी हा हे कसं आहे आल्या आल्या व्हायला वाटलं दिसा इतकंच आहे हा जॅक इतकाच असतंय झोपले काय टाळी वाजवा करायला असलं नंदबुवा मी त्या रथात बसल्या ती नुसते बघायला माझ्याकडे ह्याला वाटलं असं कुणा आणलाय नमुना तुम्ही बऱ्याच वेळेस रथात बसला असतात पण आम्ही रथात कधीच बसलो नाहीत आज बसलो तुका म्हणे इंचाची नागी तैसा दुर्जन सर्वांगी काय सांगाव भारा झोपा अरे इंचावाच्या नागीतीस आहे पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगानं विष आहे मला वाटतं ज्याला शिवजयंती चांगली साजरी करायची आहे त्यानं जीवनात संगती चांगल्याची करावं आणि वाजवा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुम्ही हसा म्हणून बोलत नाही पटा म्हणून बोलतोय तुम्ही घरी जाऊन झोपायचं काय करायचं ऐका काय करायचं
कसं पालतो. काही झोपीचे बरेच प्रकार आहेत. काही माणसं झोपीत अशी अर्धे डोळे झाकलेले अर्धे उघडे चालत वाटते स्वर्गात हळूहळू. काही झोपीतच फिरत त्याला चक्री झोप म्हणायचं चक्री. काही झोपीतच पाय खुरतीत त्याला खुंदुळी झोप म्हणायचं खुंदुळी. काही झोपीतच उशी घेऊन पळत काही लागवा त्याला पळती झोप म्हणायचं. आणि काही झोपत झोपत पालती झोपत ही पालती झोप. बऱ्याच जणांचे कामं पालते विनोद सोडून द्या. तुम्ही घरी जाऊन झोपायचं. काय करायचं कसं असं तुमच्या पाठीहून इंचू जाऊ द्या तुमच्या अंगाहून इंचू जाऊ द्या तुम्हाला काही होणार फक्त तुम्ही झोपीत असं करायचं. तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार. टाळी वाजवा साक्षात्कार यांचं वाचा नांगितीस आहे पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगानं विष आहे. काही माणसं सकाळी तू का मरतोस का काय. इमानदारीनं तुम्ही भजन करा तुम्हाला आयुष्यात शुगर आणि बीपी होणार नाही आयुष्यात. आता जाऊ द्या टाइम होते आला नंदू महाराज. विनोद म्हणून बोलत नाही. या महिला मंडळा विचारा. जुन्या काळात स्वयंपाकासाठी काटवट होती. काय होती तिचं नाव काटवट. काय बुवा माझ्याकडे बघा हातात मला दाखवा हात मी बघतो. मला सगळंच कळत. हे आम्ही लग्न केलं नाही म्हणून आम्हाला सगळंच कळत आहे. विठाला विठाला काय काय सांगू लागलो मला वाटतं कीर्तन म्हणतात काय की. जुन्या काळात स्वयंपाक कराय काय होती स्वामी काटवट. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. एका बाईनं 25 माणसाचा स्वयंपाक करायचा. किती आता बायाला ताणच राहिला नाही. 2च तोंडर खिचडी बोंड. हम दो हमारे दो म्हातारी फेक दो. तानच इमानदार न खोटं बोलत नाही. आणि ते किचन वाटा आलाय कैलास बुवा बाया चपात्या करायला तर ढोका खेळायला काहीच मिळ नाही. विनोद नाही. चुलीवरची भाकर फुगायची काटोटीतली भाकरीला पापड यायचा चपातीला पापड यायचा पोळी देखील अशी फुकायची. आता पोळी फुगना भाकर फुगना चपाती फुगना करणारी बाईच अशी फुगाली आहे. सगळं उलट होऊन गेलंय. विठाला विठाला संगत संतन की करली जन्म का संत संग धरा तुम्ही हरि भजन झोपा पाट लागला शे काळ दाट खाट उठा जागा पाठी भये आले. टाळी वाजवा टाळी. ऐका मी थोडक्यात बोलतो. संगती किती चांगली असते आणि वाईटाची किती घातक असते. आजामेळ जातीनं ब्राह्मण होता. कोण होता आजामेळ जातीनं ब्राह्मण होता. कोण होता. वडील पूजेला बसली की रोज फुलं आणून द्यायचा त्याचा नित्यनेम कैलास बुवा. पण काही माणसाला कमी अक्कलत जास्त पगार. अक्कल कमी पण पैसा हाना वाटतो. त्यानं विचार केला रोज सरळ मार्गाने फुलं आणाय जाण्यापेक्षा शॉर्टकट मार्गाने जाऊ. एका ठिकाणी मन आहे सरळ मार्ग सोडून मानसा काट्यान तू जाऊ नको. अरे जया संगतीने दुर्गुण वाटे संगती तयाची करू नको. नर जन्मामध्ये येऊन प्राण्या प्रभू चिंतनाला विसरू नको. येशेला तू जवळ बैसून पतिवर्तेला छळू नको. दारे तुझ्या आला भिकारीन मुक्त्याला करू नको. टाळी वाजवा.
गरीब दुःखी अंध पांगुळा सहाय्य करण्याला विसरू नको, विसरू नको. टाळी टाळी. भले भले. सरळ मार्ग सोडून मानसा काट्यानं तू जाऊ नको, सरळ मार्ग सोडून मानसा. सरळ कैलास बाबा इमानदार मोह ताल पक्का आहे. कीर्तनकाराचा ताल पक्का नसला ना त्याची लय हाल असते. नाही तर बरेच कीर्तनकार म्हणतात मग कीर्तन लय रंगलं होतं, भाग्यानं पाळलं. तू का गांजा वडा गेलता, तू नुसतं पाकिटच घालायस का? विठाला विठाला. महाराज असे गुणीजन मिळाय भाग्य लागते. टाळी वाजवा. हा हे साधे रत्न नाहीत, साधे रत्न नाहीत. हे रत्न पारख्यालाच कळत आहे. कळाला असलं टाळी वाजवा. हा इतकं सोपं नाही. सरळ मार्ग सोडला शॉर्टकट मार्गानं. एक वेश्या एक पुरुष लक्ष देऊ नाही का? आज्या मेळानं नुसतं डोळ्यानं चित्र पाहिलं. एका क्षणाचं दर्शन आज्या मेळाला अधोगतीला जावं लागलं. म्हणून महाराज सांगतात संगती मोलाचे. कळालं महाराज टाइम होते आलाय. संगती चांगल्याची कराव, संताची कराव. संताची घडाव पण कशी घडाव? संत समागमे एकादी परी, संत समागमे एकादी परी, संत समागमे एकादी परी, संत समागमे एकादी परी. समग में एकादी परी, संत समग में एकादी परी, संत समग में एकादी परी, समग ताड़ी बाबा ताड़ी बाबा तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नामे होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नामे होईल श्रवण, तेथे राम नाम
वन्स फोर डोळ्यात जोरात जोरात वाजव जोरात. जस काय चिकनगुन्हा झालाय. उडाला विडाला ढाला 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 बस. वा. राहू दे राहू दे. तुम्ही खाता बरोबर. मी कीर्तन झाल्याशिवाय गुळ बी खात नाही पाणी बी अजिबात नाही. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. संगती चांगल्याची घडाव, संगती संताची घडाव. कशी? उत्तर आहे संत समागम एखादी हे परी. समागम म्हणजे करणे आणि परी म्हणजे घडणे. कोणत्याही पद्धतीने कशाच्या बी निमित्ताने आपल्याला ज्ञानोबरायाची तुकोबरायाची संगती घडू द्या, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. काही माणसं म्हणतील महाराज ज्ञानोबरायाची संगती म्हणजे काय? ऐका, एक ज्ञानेश्वरी घ्या, रोज पायात वया वाचा आणि ज्ञानेश्वरीच्या पाया पडा. ही ज्ञानोबरायाची संगती आहे. तुकोबरायाची संगती आपल्या घरात गाता असू द्या, रोज गात्याची 5 अभंग वाचा आणि गात्याच्या पाया पडा. ही तुकोबरायाची संगती आहे. थोडक्यात बोलतो, आता जास्त बोलत नाही. संगती किती मोलाची आहे, कशी बी घडू द्या, कशी बी. परी म्हणजे प्रकार, पद्धत. पुणे जिल्ह्यात गाव आहे, कुठं? त्या गावाचं नाव आहे कडूस. काय आहे स्वामीजी? कडूस. त्या ठिकाणी एक ग्रस्त राहत होते, उद्धव बाबा गंगाधर पंत मवाळ. कोण? थोडं बोलत जा. गंगाधर पंत मवाळ. योगानं त्यांची म्हैस हरवली. आणि माणसाच्या जीवनात नित्यनेम फार महत्वाचा आहे बरं. काय नित्यनेम? आम्ही काही नित्यनेमाविन अन्न खायतो श्वान. नित्यनेम महत्वाचा आहे. गंगाधर पंत मवाळ नित्यनेम करण्यासाठी बसले. ज्ञानेश्वरी वाचवताना ओळी सापडली, हिरव्या चारे भांबावे पशु. जिकडं हिरवा चारा असेल तिकडं जनावर जाते. कोण जाते? वा. आणि जिकडं वडापाव दिसला तिकडं अंतरीचे धावे. जिकडं हिरवा चारा असेल, पाहत 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 निघाले. हिरवा चारा कुठं दिसेना. भांडाऱ्या डोंगराकडे नजर गेली, वाटलं नक्की म्हैस ह्या डोंगरावर असेल. म्हैस पाहण्याच्या आशेनं गेले. काय सांगा, उजळली भाग्य आता, अवघी चिंता वारली. काय सांगाव महाराज. झोपा. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य पडले बहुता दिवसा, बहुता पुण्य पडले बहुता ठसा भाग्य उदयाचा. सन्मुख चालू सन्मुख झालो सन्मुख
टाळी 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 जोरात जोरात जोरात. थांबा थांबा टाळ टाळ फक्त टाळ हा जोरात. टाळी माग बसल्याले टाळ. आगे फिटले माझे गोळे आगे फिटले आधी माझे गोळे आधी फिटले माझे गोळे आधी फिटले माझे आधी फिटले माझे गोळे आधी फिटले माझे पहिले बहुत दिवसा भाग्य उदया तडसा झालं सुख कळेजा हे संत चरण बाबा पुण्य बाबाला बाबाला भाग्य उदया ऐसा झालं सुख कळेजा संत चरण बाबा संत चरण बाबा संत चरण वाह पुण्य फळले बहुत दिसा पुण्य भाग्य उदयाचा निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाहिजे पाठोवटी तई होय भेटी हरिप्रियाची. लक्ष दे नाही का हजारो जन्मातलं पुण्य असेल. तुकोबरायचं भजन रात्र न कळी दीन रजनी हाची धैदा दीन रजनी हाची धैदा दीन रजनी हाची धैदा दीन रजनी हाची धैदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दीन रजनी हाची धैदा दीन रजनी हाची धैदा धैदा दिन रजनी हाची थंड गोविंदाचे पवाडे झोपा. तुकोबरायचं भजन रंगात आलं. पुण्य फळले ऐका पळत गेले गंगाधर पंत मवाळ. तुकोबरायची पायी धरली कुणाची तुकोबरायची कैलास बुवा. तुकोबराने विचार केलं कोण साधक असेल. ज्ञानेश्वरीतली वही विचारायची गाथ्यातला अभंग विचारायचा आहे का चिंतन विचारायचे. डोंगरात थोडा इको कमी करा माझ्याकडे आला. लोकांना मला भजन करू दिलं नाही. काय इच्छा असेल डोळे उघडले कुण तुकोबरायानं. गंगाधर पंत मवाळ काय आपली इच्छा. महाराज आशा शिंगाची म्हैस बघितली का. कशा शिंगाची आशा. तुकोबरायानं डोक्यात हाणून घेतली. आशा शिंगाच्या म्हशीचा त्याग करून इथं आलो. तरी वाघ म्हैशीच्या आल्याशिवाय राहिला. आणि महाराजांना ब्रह्मचारी राहू द्या संन्यासी राहू द्या स्वामी हे लोक आपल्याला जगू देत हो म्हणा की नाही जगू देत हो. इमानदारीनं काल परवा मलाच एकानं फोन केला कैलास बुवा हॅलो. मी म्हणलं मेलो. आमचं लग्न बघा कुठं तरी. त्याला म्हणलं मीच केलं नाही तू हो कुठं बघा. अरे कसं बोलाव साचा आणि मबाळ मी तुले आणि रसाळ शब्द दैश कल्लोळ अमृताचे मुख्य अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुख्य अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवा ते कारणी देह देवा ते कारणी मुख्य अमृताची वाणी देह देवा
अमृताची वाणी वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे करणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे करणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी वाणी हे बोलायचा बोला